अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचे एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग शांतपैकी वर दिलेल्या एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा आज स्वामी तुम्हाला कोणते मार्गदर्शन करत आहे. जर तुम्ही वर दिलेल्या स्वामी पादुकाला स्पर्श केला असेल तर बघूया स्वामींनी तुम्हाला कोणते 3 वचन दिले होते. लक्षात घ्या. कोणीही रडू नका. मी नेहमी सर्व ठिकाणी उपस्थित आहे आणि भक्ताच्या प्रत्येक हाकेला मी प्रतिसाद देईल. आठव कितीदा दिली त्यांनीच हात. नको डगमगू. स्वामी देतील तुझी साथ. आहेत बाळा हे संकट क्षणभंगुर आहे. बाळा मी कल्पवृक्ष आहे. तुमच्या जीवनाचा भरपूर येत आहे. जे येत आहे ते योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे नक्की येणार. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. लक्षात घ्या तुम्ही जर आमच्या चरणी एकनिष्ठ राहून प्रामाणिक सेवा केले तर लक्ष्मीचा अखंड निवास तुमच्या घरावर राहील. गुरु हुकुमाचे निशंक होऊन पालन केले असता संकट आपोआपच दूर होतात. तो निष्काम निस्वार्थी सेवा सुरू ठेव. तुला गुरुबोध लवकर होणार आहे. आणि लक्षात घे मी कुठल्याही स्वरूपात तुझी परीक्षा बघू शकतो की तू निस्वार्थी सेवा करत आहेस का नाही. बाळांनो तुम्हाला आमच्या त्या परीक्षेत पास तर व्हायचंच आहे. एकदा का तुम्ही त्या परीक्षेत पास झाला की आमच्या कृपेला सीमाच राहणार नाही. तुम्ही फक्त कर्मसेवेत सातत्य ठेवा. योग्य वेळी योग्य घटना घडते आणि तुमचं पुण्य फळाला आलं की आमची भेट होणार सुद्धा निश्चित असतं. स्वतःच्या पुण्यकर्मावर प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. तुम्हाला जे हवं आहे ते आता स्वतःहून तुमच्याकडे येईल. बाळा सर्वच नकारात्मक घटना चुकीच्या नसतात. काही नकारात्मक घटना इच्छा प्राप्तीसाठी निमित्त ठरतात आणि तू काळजी करू नकोस. योग्य वेळी योग्य माध्यमात आणि तुझ्या समस्येचे उत्तर नक्की देऊ. विश्वासाने आमची सेवा करत राहा. तुझ्या श्रद्धेत प्रचंड शक्ती आहे. चमत्कार घडवण्याचं सामर्थ्य आहे. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे असाच कायम ठेव. कारण हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुझ्या आयुष्याची जीवन नौका आम्ही चालवत आहोत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. निश्चिंत हो. कोणी तुझं काही घोटाळा करू शकणार नाही. तुझे दुःख, तुझ्या वेदना, तुझे स्वप्न दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मला सांग. अनन्य भावाने आम्हाला साथ घाल. आम्ही तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. बाळा तुझ्या दुःखात खूप कमी आहे. आम्ही आमच्या भक्तांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणतो. आत्ता आम्ही आमच्या भक्ताची परीक्षा पाहत आहोत. त्यामुळे लोभाने आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला सेवेत घेतलं आहे तर सेवेत टिकून राहा. विश्वास ठेव आमचं नियोजन अचूक आहे. भूतकाळ सोडून दे. योग्य वेळी तुम्हाला तुमची इच्छा मिळणार आहे. सदैव आमच्या आज्ञेत राहायचं. आमची आज्ञा म्हणजे तुमचं संरक्षण कवच बनेल आणि आमचं नाव तुम्हाला हे भवसागर पार करायला मदत करेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया स्वामी आता तुम्हाला कोणते वचन देत आहे. तू संकटाला घाबरू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत पोचली आहे आणि आमच्या नियोजनानुसार सारंसुद्धा कामाला लागलं आहे. त्यामुळे विश्वास ठेव. जे घडते ते गरजेचं आहे कारण यातूनच काहीतरी सकारात्मक होणार आहे. तुझ्यासाठी अशक्य शक्य करेल हे आमचं तुला वचन आहे. हे स्वामी संदेश तुझ्या जीवनात अशा प्रकारे काम करतील. तुझं जर अशा प्रकारे वाट चुकला असेल तर
तुला वाट भेटेल. टेन्शनमध्ये असतील तर डिप्रेशन नावाची गोष्ट सुद्धा जवळ सुद्धा राहणार नाही आणि आयुष्याला नवीन दिशा मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वामीचा दरबार याची तुला लवकरच अनुभूती सुद्धा येईल. बाळानो, प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा दृढ असावी, भक्ती सेवा करत राहा. तुमचं कल्याण होणार यात तीळमात्र शंका नाही. बाळा, जे स्वप्न तू पाहत आहे ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे. तू काळजी करू नकोस, फक्त थोडा समजूत घे. जीवनात अडचणी कितीही असू दे, पण तू धीर धर, संयम ठेव. अडचणीचे रूपांतर लवकरच आनंदात होणार आहे. आम्ही पाहत आहोत तुझी प्रार्थना, तुझं संघर्ष, तुझ्या वेदना, तू ठेवलेला संयम आणि तू सध्या करत असलेले कर्मसुद्धा करणारे माझे भक्त करत आहेत. तर निश्चिंत राहा, निर्भय राहा. मी तुमच्या प्रत्येक श्वासाचा अगोदरच नियोजन करून ठेवलं आहे आणि तुझी चिंता म्हणजे तू न घेतलेल्या पैशावर व्याज भरण्यासारखं आहे. तू फक्त लक्षात ठेव, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नकोस. गती कमी कर, पण पुढे चालत राहा, कारण पुढची वाट खूप सुखमय आहे. माझ्या नामस्मरणाने संकट कायमचे थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भाग आहे. पण माझा नामस्मरण तुझ्या संकटाचे तुला प्रमाण भाषेत आज दुःख आठवण येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोड, कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही. श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करत असतील तर देवाने तुझ्या परीक्षेचा काळ संपवला आहे आणि तुझ्या नशिबाची फाशी आता लवकरच बदलणार आहेत. आम्ही तुला वचन देतो, तुझं टेन्शन, तुझे स्वप्न यामध्ये लवकरच तुला परिवर्तन होताना दिसून येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आमचं तुला अभय वचन आहे. घ्यायचं होतं ते मी घेतले. तुझ्या वेदना, दुःख, संकट सर्व संपणार आता. सर्व काही बदलणार आहे. तुझं फक्त माझ्यावर विश्वास असू दे. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठीची एक खास नियोजन आहे. येथे काही दिवसात तुझ्या आयुष्यात मोठा बदल होईल. तुमची मनापासून असलेली इच्छा पूर्ण होईल. भूतकाळ सोडून दे आणि तुझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित कर. जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडलं त्याकडे मागे वळून बघणं बंद करत आहे, तितक्या लवकर आपल्याला नवीन संधी आणि सुख आणून घ्या. आयुष्य दिलं जात नाही. आता फक्त तू तुझ्या भविष्यावर लक्ष दे. बाकी पाहिलं मी आहे. तुम्ही तुझा कठीण काळच ओलांडला आहे. तुमच्यासाठी जे अशक्य होतं ते आता शक्य होताना दिसेल आणि तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, मिळत नाही म्हणून निराश होऊ नकोस, उदास होऊ नकोस. हाताशी नेहमी प्रामाणिक राहा. माझं अखंड नामस्मरणात राहून आपले कार्य करत राहा. बघ तुला माझी परिचिती येते का नाही. जीवनाचा आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यासोबत उभा राहतो का नाही. कारण बाळा, तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडलं आहे. निश्चिंत राहा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या सर्व दुःखाचा नायनाट जीवनात आता आनंदी आनंद येईल. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू. स्वामी देतील हात, अशक्य शक्य करतील स्वामी.